दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राजाधिराज भगवान श्रीरामचंद्र भगवान की जय. रावणाचे आजोबा माल्यवान यांनी रावणाची कानूगाडणी केली की तू ना आता श्रीरामांच्या मागे लागू नको. एक तर पहिली गोष्ट काय आहे माहिती का, श्रीरामांचा पक्ष हा देवांचा पक्ष आहे, म्हणजे सत्वगुणी पक्ष आहे तो. आणि पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या जगाला दिसेल अशी मोठी तुझी चूक झालेली आहे इथे. कारण परस्त्रीला पळवून आणणं याला कोणी खूप चांगलं म्हणणारच नाही आहे. तुझी चूक आहे, जगजाहीर तुझी चूक आहे. आणि राक्षस कुलाला सुद्धा तू कलंक लावलेला आहेस सगळा. राक्षस असे असतात पण त्याला काही प्रमाण आहे की नाही. राक्षस कुळाला सगळे हे घातक आहे, कारण तुला अजून इच्छा होत नाही सीतेला परत पाठवायची. आणि धर्माविरुद्ध तुला आयुष्यात कधीही यश मिळणार नाही. आपण आत्ताच विचार केल्याप्रमाणे माल्यवान हे रावणाचे आजोबा. राक्षस कुळामध्ये असं असतं जो तो ज्याचा त्याचा जीव घ्यायला निघालेला. रावणाचा अधिपत्य आहे तिथे. रावण हा राजा आहे. त्यामुळे रावणाचे जरी ते आजोबा असो का पणजोबा असो, रावण ठेवणार नाही जास्त बोललं तरी सुद्धा एक वयाचा अधिकार म्हणून माल्यवानाने पुष्कळ गोष्टी रावणाला, त्याची कानउघाडणी केलेली आहे, पुष्कळ गोष्टी त्याला ऐकवलेल्या आहेत. पण तरीसुद्धा जास्त बोलता येत नाही. त्याचं कारण तो जिवंत ठेवेल का नाही सांगता येत नाही. सगळेच राक्षस. आणि त्यांनी सांगून टाकलं की रावणा एक लक्षात ठेव, केवळ तुझा तर नाश नाहीच होणार, आम्ही सगळे त्याच्यात होरपळले जाणार आहे आणि संपूर्ण राक्षस कुळाचा नाश होणार आहे. आणि लंकेच्या राज्याचा सुद्धा नाश. इतकी लंका, इतकी स्वर्गाप्रमाणे सगळीकडे गाजलेली आहे लंका, त्याचा नाश आता अटळ आहे. एक लक्षात ठेव तू, अगदी आत्ताची घडलेली घटना की समुद्रात पूल बांधणं म्हणजे एक अगदी कसली कल्पनेची गोष्ट आहे. कोणी हे गोष्ट सुद्धा ऐकून हसेल. हे कसं काय, हे शक्य आहे का समुद्रात पूल? पण अशक्य ते शक्य करण्याची शक्ती श्रीरामांकडे आहे. आणि त्यांच्या साधनेमुळे पूल भलेही नलवानरांनी, तो विश्वकर्म्याचा मुलगाच आहे, उत्तम आहे तो या वास्तुशास्त्रामध्ये, त्यांनी बांधलाय, पण त्याच्या मागे प्रेरणा किंवा त्याच्या मागे आशीर्वाद, त्याच्या मागे शक्ती, दिव्य शक्ती ही श्रीरामांची आहे. अशक्य ते शक्य करणारे श्रीराम आहेत. त्यांना सामान्य समजू नकोस. श्रीरामांचा अलौकिक तू पाहिलायस ना, जनस्थानात 14,000 राक्षस मारले, एका बाणात वालीला ठार केलं. पराक्रम हा त्यांचा इतका मोठा आहे, त्यांना लंकेचं हे राज्य काहीच नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लंकेत होणारे जे अपशकुन आहेत, सतत अपशकुन होत आहेत, आणि त्याच्याकडे तुझं लक्ष आहे का? म्हणजे इतकं सगळं धडधडीत दिसतंय तरी तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय, असं बरं नाही. भयावह आहे हे सगळं, भयावह. रावण म्हणाला की माल्यवाना, तू शत्रूची बाजू घेतोयस, काहीतरी बिघडलेलं आहे, शत्रूला फितूर झालायस की काय? आपल्या कुळाचा तुला सन्मान हवा की नको? श्रीराम तुला पराक्रमी वाटतोय, एक सामान्य माणूस आहे, तो मानव आहे. मानवाकडे काही शक्ती नसतात, राक्षसांकडे केवढ्या मायावी शक्ती आहेत. त्याचं काय, त्याला एकट्याला काय, त्याला सुग्रीवासह आणि लक्ष्मणासह मी ठार करीन. आणि काही माल्यवानाकडे जास्त लक्ष न देता, कारण तो त्याला काही फारसं बोलला नाही, पण तरी बोललाच थोडंसं टोचून, पण वयस्कर असल्यामुळे. आणि तो अगदी आपल्या कामाला ठामपणे लागलेला आहे. ठिकठिकाणी सगळ्यांच्या नेमणुका केल्या त्यांनी, रावणाने. आणि आता श्रीरामांना सुद्धा इकडे प्रश्न पडलाय, कारण त्यांनी निरखून पाहिलं. एकतर अगदी म्हणजे काय त्या नगरीचं वैभव, आणि काय ते म्हणजे मनुष्य पेचातच पडेल की याचा हे कसा करायचा, नाश कसा करायचा. हा एक वेगळाच प्रश्न आहे. हनुमानालाही तो पडला होता, परंतु
त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे सीतेला मुक्त करणं, ते तर आहेच म्हणजे. पण त्याही व्यतिरिक्त म्हणजे इतका जबरदस्त तिथे पहार आहे. लाखो नाही कोट्यावधी राक्षस वेगवेगळ्या प्रकारांनी, म्हणजे मध्यभागी वेगळे राक्षस, वेगवेगळी हत्यारं, वेगवेगळी शस्त्रास्त्र, आणि चारी महाद्वारांवर वेगळे, तटांवर उभे असलेले वेगळे राक्षस, सगळ्यांच्या अंगात एक वेगवेगळी शक्ती आहे. ते भयानक दृश्य बघितलं श्रीरामांनी. एवढी तटबंदी जबरदस्त की चुकून कोणी आत जाऊ शकेल, चुकून कोणी विचारच करू नये कधी, अशी ती नगरी होती. त्यामुळे त्यांना प्रश्न पडला की कसा काय विजय मिळवायचा, आणि एवढा दुर्गम भाग आहे, तिथे आधी जाणं जमलं पाहिजे. ते चिंतेत पडले. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव नेहमीच विभीषणाने जाणले, आणि खरोखरीच विभीषणाच्या मनातला हनुमानाने अगदी योग्य जाणलं होतं की विभीषणाला सुद्धा योग्य आणि सात्विक वृत्तीचा असून सुद्धा हे लंकेचं राज्य मिळत नव्हतं, आणि रावणाचा जाचच होता सगळ्यांना. तो कुंभकर्ण तर झोपेतच असायचा, आणि बाकी सख्खे असे जे रावणाचे भाऊ आहेत त्यांच्यापैकी कुंभकर्ण, रावण आणि विभीषण यांच्याशिवाय कोणीही नाही, सख्खे भाऊ. तर त्याच्यामुळे झालं काय की कुंभकर्णाला नेहमीच वाटायचं, तो सात्विक होता, कुंभकर्ण तर झोपेतच होता सतत, त्याच्यामुळे त्याला काहीच नव्हतं कशाचं, तो पार पूर्णच वाया गेलेला होता. पण विभीषणाला मात्र वाटायचं की ह्याचा जाच सहन करायचा, आणि विभीषण सात्विकच होता मूळ प्रवृत्तीने. तर त्याला त्याच्या मनात जे वाटत होतं की आपल्याला हे राज्य मिळालं, इतकं सुंदर राज्य आहे, आणि रावण इतका दुष्ट असून त्याला त्याच्या अंडर हे सगळं राज्य आहे, आणि नुसते हे सगळे राक्षस त्याच्या राज्यामध्ये त्याच्यासाठी थरकाप होत असतो त्यांचा की आता हा आत्ता मारेल का नंतर. त्यांनी आज्ञा केली की झालं, सगळे राक्षस कामाला लागले. त्याचीही मनातली बाजू जाणून श्रीरामांनी त्याला सहाय्य करायचं ठरवलं. त्याच्यामुळे तो मनोमन मित्र झालाय श्रीरामांचा, आणि तेवढ्यात तो मग आता पुढे आलाय. श्रीरामांना थोडीशीही तो काळजी नाही वाटू देत, लगेच आस्था दाखवतो. लगेच त्यांनी सांगितलं की माझे 4 जे सेनापती आहेत त्यांना मी पक्षीरूपात लंकेत पाठवलं होतं, आणि कुणाकुणाची शक्ती किती आहे, कुणाकुणाचं सैन्य किती आहे. एक प्रहस्त त्यातला महत्त्वाचा आहे, विरूपाक्ष आहे, इंद्रजित रावणाचा मुलगा, आणि रावण कुंभकर्णाचं काही नाही, तर अगदी डोकं नसलेलाच राक्षस आहे. तर हे जे महत्त्वाचे आहेत त्यांच्या प्रमुख सेना आणि ते कुठे कुठे उभे आहेत हे सगळं यांनी निरीक्षण केलेलं आहे, आणि त्याप्रमाणे आता आपल्याला सुद्धा वानर सेनेचं व्यूहरचना करायची आहे. व्यूहरचना म्हणजे ती रचना अशी व्यवस्थित रचना की जी कोणालाही कळणार नाही, फक्त तुम्हाला सैन्यातल्या सैन्यात कळेल. तुम्हाला माहिती आहे ना, एखादा डान्स असतो, मग विशिष्ट 2 जणी पुढे येतात, आणि मग नंतर मागून वेगळीच जोडी पुढे येते, म्हणजे ते आपल्याला कळत नाही पण त्यांनी ठरवलेलं असतं, आणि ते किती छान दिसतं दिसायला. हे एक उदाहरण झालं. पण चतुरंग सेना ह्याचा अर्थ एका विशिष्ट व्यूहरचनेत सैन्याची रचना करणं, आणि ठराविक ठिकाणचे सैनिक जिथे जरूर पडेल तिथे कसे योग्य रीतीने जातात, कोण कुठून कुठे आलं हे कोणालाही कळता कामा नये. याला म्हणतात व्यूहरचना, व्यूह आखला जाणं. तर तो सांगत होता की आता आपण पण व्यूहरचना करून आपल्याला सगळं अगदी व्यवस्थित सगळं ठरवायचं आहे. आता तुम्ही सुद्धा वानरांची नेमणूक करा, कुठल्या द्वारावर कोणी थांबायचं ही सगळी नेमणूक केली गेली. तर काय काय ठरवलं त्यांनी की श्रीरामांनी असं ठरवलं की त्यांच्याबरोबर लक्ष्मण, नंतर त्या लक्ष्मणाला घेऊन ते जाणार, ते उत्तर द्वारावर जाणार. नंतर उत्तर द्वारावर गेले की ते लंकेत तिथून शिरणार.
मध्य छावणीमध्ये सुग्रीव, जांबवान आणि विभीषण असेल. दक्षिण द्वारावर अंगद आणि पश्चिममध्ये हनुमानजी असतील. अशी सगळ्यांची म्हणजे प्रमुख प्रमुख जे वानर होते त्यांची त्यांनी नेमणूक केली सगळीकडे. मग श्रीराम, लक्ष्मण, विभीषण आणि त्याचे 4 सेनापती बरं का. श्रीराम आणि लक्ष्मण हे 2, तिसरा विभीषण आणि विभीषणाचे 4 सेनापती यांनी मानव वेशात राहायचं असं श्रीरामांनी सांगितलं. म्हणजे 7 जण फक्त मानव वेशात, बाकी सगळे वानरच असतील, त्यांनी रूपं घ्यायची नाहीत असं ठरवलं. हां, आणि हे 7 जण मात्र आता कुवेल पर्वतावर शिरले. यांनी जसं ठरवलं आहे, कारण कुवेल पर्वत आता उत्तरेला आहे ना, उत्तर द्वारावरती, तिथून ते शिरले. लंका आता त्यांना स्पष्ट दिसायला लागली, निरीक्षण करायला लागले आणि तिथून निरीक्षण करत होते श्रीराम. सगळ्यांना काय काय दाखवत होते, सगळ्यांचा विचार विनिमय चालू होता. होता संध्याकाळ बरीच लोटली, रात्र झाली आणि त्यांनी ती रात्र तिथेच काढली. भरपूर विचार विनिमय केला आणि तिथे झोप झाल्यानंतर ते सकाळी उठून निघालेत. त्रिकुट पर्वतावर लंका आहे, जवळच सुवेल पर्वताच्या जवळच त्रिकुट पर्वत आहे, अगदी जवळ आहे, दिसण्यासारखं अंतर आहे. आणि त्रिकुट पर्वतावर लंका आहे, अतिशय सुंदर त्याची योजना आहे. 20 योजन लांब आणि 10 योजन रुंद अशी स्वर्गतुल्य नगरी आहे ही. श्रीराम अतिशय ती पाहून आश्चर्यचकित, आणि कोणी पण आश्चर्यचकितच होणार, इतकी सुंदर नगरी. गोपुराच्या शिखरावर तिथे रावण उभा असलेला दिसला. अतिशय सुंदर वस्त्र परिधान केलं होतं, खूप दासी होत्या त्याच्या सेवेला. सुग्रीवानी ते बघितलं, ज्या सैन्यामध्ये सुग्रीव होता त्याने तिथून ते बघितलं बरं का. आणि तो उठून उभा राहिला, स्फूर्तीने गेला आणि सुवेल पर्वतावर आला. सुवेल पर्वताच्या शिखरावरून त्याने त्या गोपुरांवरच झेप घेतली. इतका त्याला त्या रावणाचा संताप आला होता, त्याने गोपुरांवर झेप घेतली आणि रावणाकडे तो तिथे गोपुरावर येऊन पाहत बसला. सुग्रीव आपल्या इतक्या जवळ आलाय, रावण जरा घाबरला. अचानक हे काय झालं, आणि रावणाच्या नजरेतून प्रश्नचिन्ह दिसलं. त्याच्यामुळे सुग्रीवाने ओळख करून दिली, मी श्रीरामांचा दास आहे आणि श्रीरामांचा मित्र आहे, माझं नाव सुग्रीव. श्रीरामांच्या तेजामुळे तू आज माझ्या हातून आता सुटणार नाहीयेस. आणि अचानक हा उड्डाण करून आलाय आणि तिथून म्हणजे तो आला गोपुरांवर. आता गोपुरांवरून त्याने रावणाच्या अंगावरच झेप घेतली आहे. त्याचा मुकुट त्याने जमिनीवर पाडला. रावणाला तर खूप राग आला आता, आणि रावणाने त्याला घेतलं सुग्रीवाला आणि छताकडे फेकलं. सुग्रीवाने रावणाला धरलं आणि फरशीवर आपटलं जोरात. रावणाला जरा वेळ घेरी आली आणि मग दोघांची खूप झुंपली, इतकी मारामारी, नुसते मुष्टीप्रहार, मल्लयुद्ध झालं. त्यांची शरीरं एकमेकांमध्ये गुंतली, कुणीही ते आता सोडवू शकणार नव्हतं. एकमेकांना सापडले हातात की गुदमरेपर्यंत दाबून ठेवत होते आणि खाईमध्ये आणि ह्याच्या तटामध्ये फेकत होते एकमेकांना. तिथून तर पुन्हा पुन्हा उठून एकमेकांकडे येत होते आणि मारामारी करत होते. आता युद्ध इतकं चांगलंच चाललं होतं आणि युद्ध खूप लांबतं आहे हे रावणाच्या लक्षात आलं की या फालतू वानराशी युद्ध आणि आपली शक्ती गमवायची. त्याच्या मनात आता काय सुरू झालं माहिती आहे का, रावणाच्या मनात आता मायावी शक्ती टाकायची आणि याला खलास करायचं. पण सुग्रीवसुद्धा त्याची काही साधना कमी नाही. एक तर काय आहे, तुम्हाला हे खऱ्या रामायणात त्याचा उल्लेख खूप ठिकाणी झालेला आहे की एक वानर त्यांना जन्मजात हे आहे की कुणाच्याही मनातलं त्यांना समजतं वानरांना. त्याचं कारण आहे ते काय, वानर हे माणसाचंच रूप आहे पूर्वीचं, पण मनुष्य काय या विश्वामध्ये कर्म करतो ना, आणि म्हणून तो खरं खोटं बोलू शकतो. पण वानर हे पवित्र आहेत, मनाने शुद्ध आहेत, त्यामुळे त्यांना आहे ना दुसऱ्याच्या मनातलं जाणता येतं.
गरुड आला तर त्याच्यापेक्षा जबरदस्त ताकद आहे. त्याला खूप दूरवरचं स्पष्ट दिसू शकतं, अगदी 100 योजना दूरवरचं त्याला स्पष्ट दिसू शकतं. त्याला भूत भविष्य वर्तमान समजतात. गरुडाच्या अंगी प्रचंड ताकद असते आणि अनंत या ब्रह्मांडामधल्या अनंत शक्ती गरुडाला घाबरतात. त्यामुळे वानर, अस्वल यांना सुद्धा दुसऱ्याच्या मनातलं समजतं. त्याप्रमाणे आता सुग्रीवाच्या लक्षात आलं मायावी खेळ खेळायचे आहेत याला. सुग्रीवानी काय केलं? सुग्रीवानी विचार केला की आता याच्या मनात आलंय मायावी शक्ती चालू करायची. आणि तेच जाणल्यानंतर तो रावणाच्या तावडीतून सुटला हळूच आणि आकाश मार्गाने त्यांनी उड्डाण केलं आणि थेट छावणीच्या मध्यभागी श्रीरामांजवळ जाऊन तो उभा राहिला. श्रीराम थोडे बेचैन झाले आणि इकडे रावण तर पाहतच राहिला. आत्ता तर हा इथे होता, डोळ्याचं पातं लवताना तोच कुठे गेलेला आहे. आणि श्रीराम मात्र अतिशय बेचैन झाले. त्याचं कारण आहे, हा तिथे लढताना दिसलेला आहे त्यांना. हा त्यांना लढताना दिसलेला आहे आणि लढताना दिसला म्हणून काय झालं तर यांना वाटलं आता हा रावणाच्या हातून सुटणार नाही आहे. हा जर खलास झाला, हा जर नष्ट झाला तर आपलं सगळं फसलं म्हणायचं. कारण वानरांच्या शक्तीवर आपण सीतेसाठी अवलंबून आहोत इथे. मग राक्षसांशी डायरेक्ट युद्ध करणं हे बरोबर नाही आहे. वानरं आहेत म्हणून. आणि सुग्रीव हा सैन्याचा अधिपती आहे, सगळं सैन्य कोसळून जाईल. तर श्रीरामांनी सांगितलं तू मोठा ज्ञानी आहेस, युद्धाची नीती तुला माहिती आहे आणि तू असा कसा गेलास एकदम. असं युद्ध करायचं नसतं. रणांगणावर शत्रूला आमंत्रण देऊन युद्ध करायचं असतं, गर्जना करून. तर तू असा कसा गेलास. मग सुग्रीवानी माफी मागितली आणि मग श्रीरामांच्याही मनातली ती चिंता दूर झाली. चारी बाजूंना आता श्रीराम गच्चीवर येऊन पुन्हा बघतोय. चारी बाजूंना वानरांनी वेढा घातलेला आहे, त्यांचा कोलाहल. सगळे राक्षस घाबरले. तटावर सुद्धा सगळीकडे वानर आलेले आणि राक्षस तटावर आहेत ना, एकेका राक्षसांच्या मध्ये मध्ये ते वानर उभे आहेत. त्यांना कसलीही भीती नाही आहे. आणि काय करतात आपल्याला हे राक्षस बघू तरी म्हणून ते आता राक्षसांनी काही केलं की राक्षसांना ढकलून द्यायला लागलेत. खाईत पडायचं का तुम्हाला, माझ्याशी अजिबात झुंजायचं नाही. आणि राक्षसांनी काय केलं तर एका दमात त्यांना उचलून हे वानर हवेत उड्डाण करतात आणि तिथून त्यांना खाईत फेकून देतात. ते राक्षस मेल्यासारखे पडतात. असं त्यांनी केलेलं आहे. ते राक्षस वानर सगळे तटावर गोळा झालेले आहेत. आणि दगडफेक, नंतर मोठे मोठे वृक्ष, मोठ्या मोठ्या शिळा लंकेत फेकायला लागलेत की आम्हाला युद्ध करायचं, लवकर बाहेर निघा तुम्ही. असं करून त्यांनी खूप हाहाकार उडवला सगळीकडे. आणि मग आता श्रीरामांनी काय केलं, श्रीरामांनी पद्धतशीरपणे युद्ध करण्याचा बेत आखला. तो म्हणजे कसा तर अंगदाला त्यांनी सांगितलं की रावणाकडे जा आणि रावणाला सांग. रावणाला निरोप पाठवला की रावणा, तू आजपर्यंत मोहवश झालास आणि खूप अपराध केलेले आहेस. म्हणजे ऋषीमुनींना सुद्धा खूप तळमळायला लावलं आहेस, त्यांच्याही बायका पळवून आणल्यास, देवांशी युद्ध केली आहेस, त्यांनाही तू हरवलं आहेस. गंधर्व, ऋषीमुनी यांना तू इतकं दुखावलं आहेस आणि ब्रह्मदेवाच्या वरामुळे तुला अहंकार झाला आहे एवढा. आणि याचं फळ आता तुला भोगावंच लागणार आहे. सीतेचं अपहरण हा तर खूप मोठा तू दोष अंगावर घेतलेला आहेस. त्याच्यामुळे आज रणांगणावर आज तू तुझं शौर्य प्रकट कर, त्याशिवाय तू काही माझ्याशी बोलूच नको. असं श्रीरामांनी निरोप पाठवला आहे अंगदाकडे. आणि तो निरोप घेऊन अंगद आता आलेला आहे
ते सांगतायत मी तुझा सर्वनाश करणार आहे. विभीषण माझ्याबरोबर आहेच, त्याला आम्ही लंकेच्या राज्यावर बसवणार आहे आणि तुझा सर्वनाश निश्चित आहे आणि माझ्या बाणांनी तुला शांती मिळेल. हे तू शेवटचं ऐकून घे. लंकेला आज तू शेवटचं पाहून घे आणि स्वतःचं श्राद्धही करून घे. आता तुझा नाश निश्चित आहे. अंगद आकाशमार्गे रावणाकडे निघालाय आणि सगळी स्वतःची ओळख करून दिली. मी वालीपुत्र अंगद आहे, श्रीरामांचा दूत आहे आणि श्रीरामांचा निरोप घेऊन मी आलोय. सगळं ते सांगितलं आणि शेवटी तो एक वाक्य बोलतोय की श्रीरामांच्या चरणांवर पडून सीता मातेला तू परत कर. आताही तुला सांगतोय, नाहीतर तुझं मरण निश्चित आहे. रावण एवढा चिडला, याची एवढी हिंमत कशी? हां, याला मारून टाका, याला पकडा. 4 राक्षसांनी धरलं अंगदाला, पकडलं आणि राक्षसांसह तो उडाला. त्यांनी उड्डाण केलं. छतावर चढला, जाऊन छतावर चढला आणि राक्षसांना फेकून दिलं खाली. राक्षस असे खाईमध्ये मृतवत पडून राहिले. मग छतावर तो एकटा राहिला. पाय आपटत बसला आणि पाय आपटून सगळं छत खाली पाडून टाकलं. छत सगळं कोसळलं आणि मग अंगदाने तिथून निघण्यापूर्वी प्रचंड गर्जना केली आहे आणि आकाश मार्गे निघाला तिथून आणि श्रीरामांसमोर आला. रावण आता महालाच्या गच्चीवरून हे सगळं बघतोय. 4 बाजूंना वानरांनी घेरलेलं आहे अशी नगरी त्यांनी पाहिली. अतिशय घाबरून गेला. सगळे वानर तटावर राक्षसांना ढकलाढकली करतायत. वानर राक्षस यांच्यामध्ये माराहाणी सुरू झाली आहे. अंगद आता श्रीरामांनी सांगितल्याप्रमाणे अंगद सुरुवात झाली बरं का लढायला. आता अंगद जांबुमालीशी, म्हणजे हे कसं काय दाखवलं, रावण काही पुढे येईना ना युद्धाला, म्हणून काय केलं, सर्वसामान्य वानरांनी तटावर असलेल्या सर्वसामान्य राक्षसांशी लढायला, मारामारी करायला, मुष्टियुद्ध करायला, त्यांना पाडायला, त्यांना फेकायला सुरुवात केलेली आहे. हां, आणि मग महत्त्वाचे वानरवीर तिथे आलेले आहेत. त्यांनी प्रमुख राक्षसांशी कुणी कुणाशी लढायचं हे श्रीरामांनी ठरवून दिलेलं होतं. मग त्यांच्यामध्ये काय झालं, इंद्रजित अंगदाशी लढत होता, जांबुमालीशी हनुमान, हां, नीलवानर निकुंभाशी आणि सुग्रीव प्रहस्ताशी लढायला गेला. लक्ष्मण विरूपाक्षाशी लढत होता. नलवानर प्रतपन राक्षसाशी लढत होता. असं भयंकर युद्ध जुंपलं. रक्ताच्या नद्या वाहायला लागल्या. अंगदानी आपल्या पराक्रमाने इंद्रजिताला नामोहरम केलं. बातमी सगळीकडे हा म्हणता पसरली आणि देव आणि ऋषी हे तिथं प्रकट झाले आणि त्यांनी अंगदावर पुष्पवृष्टी केली की इंद्रजिताने एवढे वर ब्रह्मदेवाकडून मिळवलेले आहेत, पण तरीसुद्धा अंगदानी त्याच्यावरही पराक्रम गाजवलेला आहे. इंद्रजिताने मग काय, राक्षसांच्या हातात दुसरं काय असतं, कूटनीती सुरू केली आहे, वाईट बुद्धी, मायावी. हां, मग त्यांनी काय केलं, याला अंगदाला दिलं सोडून आणि अंगद शहाणपणा करतोय असं दाखवलं आणि श्रीराम आणि लक्ष्मणांवर तो गेला आणि श्रीराम आणि लक्ष्मणांना त्यांनी मोहित केलं म्हणजे ते घाबरले आणि ते घाबरल्यावर त्यांना सर्पाकार बाणांनी जखडून टाकलं. हां, त्यांच्यामध्ये आता डोळे उघडण्याचीही शक्ती राहिली नाही, कारण बाणांनी जखडलं. सर्पाकार ते सापांचेच होते, त्याचं विष भिनलं अंगामध्ये. हां, आणि डोळे उघडून सुद्धा ते पाहिनात. इंद्रजित आता अदृश्य झालेला आहे. हे सगळं विभीषणाच्या लक्षात येतं. अदृश्य झाला म्हणजे त्याची मायावी शक्ती, आणि अदृश्य होऊन तो बाण मारायला सुरुवात केली जखडलेल्या रामलक्ष्मणांना आणि वानर सेनेला. वानर शोकग्रस्त झाले की आपल्या म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आता आपल्यात नाही आहेत की काय. आणि विभीषणाने मायावी शक्तीने इंद्रजिताला बघण्याचा प्रयत्न केला तर तो समोरच आहे आणि तोच बाण मारतोय हे त्यांनी पाहिलं. हां, आणि विभीषण पाहतोय हे पाहून थोडासा हात चक्रावला इंद्रजित आणि त्याचा जोर कमी झाला. विभीषणाने सुग्रीवाला समजावलं
की सैन्याची सगळी धुरा तुझ्यावर आहे, तू असा हतबल होऊ नकोस, कारण तू सैन्याचा राजा आहेस, वानर राजा आहेस तू, आणि तुझ्यावर असा म्हणजे तू जर असा अचेत व्हायला लागलास तर कसं काय होणार. त्याच्यामुळे श्रीराम लक्ष्मण शुद्धीवर येईपर्यंत वानरांच्या सैन्यामध्ये प्रेरणा निर्माण करून ठेवणं, चैतन्य निर्माण करणं हा तुझं काम आहे. श्रीरामांना काहीही झालेलं नाही हे मी सांगतो. म्हणजे श्रीरामांना जरी आत्ता मूर्छा आली असली, ते सर्पाचे बाण आहेत ना, त्याचं विष आहे त्या नागांचं, त्याच्यामुळे पण ते मरण पावलेले नाहीत. श्रीरामांना मरण आलेलं नाही. ते दोघंही जागृत आहेत. फक्त काय, ते त्याची मायावी शक्ती त्यांच्यावरून उतरेपर्यंत काहीही करता येत नाही. तू सावध राहा. इंद्रजिताची ही माया आहे आणि ते दोघंही जिवंत आहेत. तर इंद्रजिताने रावणाला जाऊन सांगितलं लंकेत बातमी की राम आणि लक्ष्मण यांचा मी वध करून आलो आहे. ही वार्ता दिली त्याने. पुत्राला आलिंगनच दिलं रावणाने आणि त्याचं अभिनंदन केलं. मग वानर वीरांचं धैर्य मात्र खचलं की हा म्हणतोय तरी सुद्धा काय, हे अजून डोळे उघडत नाहीत, कसं काय होणार आता. तर सुग्रीवाने आदेश दिला सगळ्यांना की व्यूहरचना करा आणि व्यूहरचनेने त्यांच्या भोवती पहारा ठेवा. रावणाने लगेच सीतेला तिथे रणांगणावर येण्याचं हे केलं की पतीची शेवटची भेट घ्यायला ये, अंत्यदर्शन असं तिला सांगितलं. आणि तिच्याबरोबर त्रिजटा आली बरं का. मग त्रिजटा सीतेला घेऊन पुष्पक विमानातून आलेली आहे. रामाच्या मृत्यूची वार्ता तिला कळवली आणि पुष्पक विमानात बसवलं. ती इतकी व्याकुळ झाली आहे, तिला रणांगणावर आणलं गेलं आहे आणि दुरूनच सीतेने रामाला पाहिलं आणि ती विव्हळली. लक्ष्मणाची अवस्था पाहिली, रामाची अवस्था पाहिली. वानर वीर खाली मान घालून शोक करत आहेत. हे सगळं सीतेने पाहिलं आणि ती विलाप करायला लागली. हमसाहमशी ती रडायला लागली. त्रिजटेने तिला सांगितलं. त्रिजटा तिला म्हणाली, देवी तू विषाद करू नको, विलाप करू नकोस, तुझे पतिदेव जिवंत आहेत. तुला माहिती आहे ना रावणाची मायावी शक्ती, तशीच ते इंद्रजिताने केली आहे. पुष्पक विमान हे इतकं दिव्य विमान आहे. तुला सांगून ठेवते, त्रिजटा म्हणाली की जर आज श्रीरामांचा मृत्यू झाला असता तर तू या पुष्पक विमानात बसू शकली नसतीस. त्याचं कारण हे विमान फक्त सुवासिनींनाच या विमानात जागा मिळते. सुवासिनीच फक्त या विमानात बसू शकतात. या विमानाच्या अंगी दिव्य शक्ती आहे आणि म्हणून तुला या विमानाने धारण केलेलं आहे. हे सगळ्यात मोठी सिद्धता आहे की श्रीराम आज जिवंत आहेत. याच्यामध्ये विधवेला प्रवेश नाही. आणि या दोन वीरांना देव सुद्धा आणि आसुर सुद्धा जिंकू शकणार नाहीत. तुला तुझ्या पतीची हे नाही आहे का, खात्री नाही आहे का. तू बघ अगं सीते, दोघांचेही चेहरे इतके प्रसन्न आहेत, सतेज आहेत आणि तू शोकाचा आता त्याग कर. त्रिजटा पुन्हा तिला समजवू लागली आणि तिची ती तळमळ पाहून त्रिजटेला सुद्धा खूप भरून आलं आणि पुन्हा पुष्पक विमानातून तिला घेऊन आली ती लंकेत आणि रावणाच्या आज्ञेनुसार तिला सगळ्या राक्षसिणी पुन्हा अशोकवनामध्ये घेऊन गेल्या. सीता मात्र आता इथे श्रीरामांच्या चिंतनामध्ये गडून गेलेली आहे. मध्ये कधी लक्ष्मण शुद्धीवर यायचा, विचार करायचा काय आता श्रीरामांची अवस्था अशी आहे, श्रीरामाशिवाय मी जगूच शकणार नाही, मी आता प्राणत्याग करतो. तर मध्ये श्रीराम जागृत व्हायचे आणि लक्ष्मणाची अवस्था बघायचे आणि विचार करायचे की सीता प्राप्त झाली तरी काय उपयोग आहे, लक्ष्मण नाही तर माझं जीवनच नाही, मी पण आता प्राणत्याग करतो. अशी अवस्था दोघांची झाली होती आणि पुन्हा ते बेशुद्ध अवस्थेत जायचे. लक्ष्मणाचा अंत झाला असं पाहिलं की श्रीराम सुग्रीवाला म्हणाले शेवटी 2-3दा असं झाल्यावर ते शुद्धीवर आले आणि मग त्यांनी सांगितलं सुग्रीवाला की अंगदाला पुढे कर
आणि सगळी सेना सामुग्री घेऊन तू समुद्र पार करून पुन्हा किष्किंधेला जा. आता माझ्या जीवनात काही अर्थ नाही आहे. तुझ्या पुरुषार्थावर माझं कायम प्रेम आहे. आणि काय आहे सुग्रीवा, एक लक्षात ठेव, मानव ही अशी गोष्ट आहे, वानरांसारखी ती गोष्ट नाही, किंवा राक्षस जशी मायावी शक्ती निर्माण करतात आणि काहीही करू शकतात अशी ती गोष्ट नाही. आणि वानरवीरांसारखं म्हणजे अफाट शक्ती आमच्यामध्ये नाही. मानवांमध्ये लिमिटेड आहे. आणि मानवांची एकच गोष्ट आहे की मानवाला दैवविधान ओलांडणं असंभव आहे. नियती नेईल तिकडेच जावं लागतं आणि जे आपल्या हातात आहे तेच करावं लागतं. त्याच्या पलीकडे जाऊन चालत नाही. श्रीरामांचे शब्द जे आहेत वानरांच्या कानावर पडले आणि सगळ्या वानरांच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले. खरंच आता श्रीराम मृत्युमुखी होणार आहेत की काय, की काय म्हणजे इथे आपण आलो कशासाठी आणि हे काय झालं. सुग्रीवाचा सासरा जो आहे सुषेण सुग्रीवाचा सासरा, तर तो सासऱ्याला असं काहीतरी सांगत होता की तू आता काय कर की हे सगळं सैन्य घेऊन तू जा किष्किंधेला, पण मी मात्र रावणाला ठार करून विभीषणाला लंकेवर राज्याभिषेक करून येतो. ती श्रीरामांची इच्छा मला पूर्ण केलीच पाहिजे. सुषेण काय म्हणाला, कारण सुषेण हा सासरा आहे म्हणजे जरा म्हातारा आहे, आधीच्या पिढीतला आहे ना. तो म्हणाला की पूर्वी काय व्हायचं, खूप देवदानव युद्ध व्हायची आणि युद्धामध्ये देवांना इजा व्हायची, देव बेशुद्ध पडायचे, देवांना जखमा व्हायच्या. सात्विक होते ना ते जास्त पुढे जायचे नाही आणि देव अचेत व्हायचे, म्हणजे त्यांच्यामधलं चैतन्य जायचं. तर बृहस्पती काय करायचे, त्यांच्या रक्षणासाठी मंत्रयुक्त विद्या वापरायचे आणि दिव्य औषधी आणायचे, वनस्पती आणायचे. तर त्या वनस्पती ते वापरायचे. ही औषधी आणायला संपाती किंवा पनस यांना तू पाठव ना म्हणे सागर तटावर. आता सागरापलीकडे जाऊन त्या पर्वतावरून आणायला सांग. संपातीला औषधीची खूप माहिती आहे. एक वनस्पती आहे ती संजीवकरणी आहे, तर दुसरी विशाल्यकरणी आहे. या औषधींची निर्मिती मात्र ब्रह्मदेवाने केली आहे बरं का. हे कौतुकास्पद आहे. सांगत होते सुषेण सुग्रीवाला सांगत, जिथं म्हणजे आता समुद्र मंथन जिथे केलं आहे ना त्या भागामध्ये या वनस्पती भरपूर प्रमाणात आहेत आणि तिथे हनुमान जाऊन सहज आणू शकेल. हनुमानाला तू सांगू शकतोस. तर एवढ्यात काय होतं माहिती का, तिथे म्हणजे यांची ही इच्छा असते. कथा सगळीकडे वेगवेगळ्या असतात. काही कथांमध्ये असं आहे की हनुमानाने औषधी आणल्या आणि सगळं हे झालं, मग फक्त असं लक्ष्मणच मूर्छित दाखवला, मग हनुमानाने औषधी आणल्यावर लक्ष्मण शुद्धीवर आला. आता या कथेत काय आहे, तर या कथेत असं हे बोलत असतानाच तिकडून कोण आलेलं आहे, तिथे प्रचंड वादळ निर्माण झालं. खूप वादळ निर्माण झालं, विजा चमकायला लागल्या, समुद्र खवळला. आणि का हे असं झालं, तर म्हणे आकाशाला भिडून तो येत असल्यामुळे गरुड येत होता त्यांच्याकडे आणि त्याच्या पंखातून निर्माण झालेल्या वाऱ्यामुळे, कारण मोठमोठाले पंख असतात ना, त्याच्यामुळे काय झालं, खूप झाडं उन्मळून पडली आहेत आणि वादळ सुरू झालं आहे. तो गरुड म्हणजे कोण आहे, तर विनतानंदन हे ते गरुडाचं नाव आहे. तो तिथे आला. तो गरुड म्हणाला की म्हणे तो गरुड येताना दिसला आणि म्हणजे तो नुसता गरुड येताना दिसला तरीसुद्धा श्रीराम लक्ष्मणांना ज्या नागांनी बाणरूपांनी असं बांधून ठेवलं होतं, सगळ्या अशा नुसत्या जखमा दंश करून ठेवले होते, ते सगळे नाग घाबरले आणि त्या दोघांचीही शरीर सोडून पळून गेले. इतके गरुडाला हे सगळे नाग घाबरतात बरं. त्यांना चाहूल लागली गरुडाची आणि त्यांचे घावसुद्धा आपोआप भरून आले. ताबडतोब त्यांचे सगळे रक्ताचे घाव जखमांचे भरून आले. ते आता सतेज दिसायला लागले दोघेही आणि दोघेही उठून बसले
त्यांचं तेज, वीर्य, बल, उत्साह, बुद्धी, शक्ती, बाप रे, एवढं सगळं, ही स्मरणशक्ती वगैरे सगळं आता उलट पूर्वीच्या दुप्पट झालं, द्विगुणित झालं याच्यामुळे. आणि ते दोघांनाही अत्यंत प्रेमाने, विनतानंदाने हृदयाशी धरलेलं आहे. आणि श्रीरामांना अतिशय कृतकृत्य वाटलं आणि त्यांनी सांगितलं, केवळ हे गरुडा तुझ्यामुळेच आम्ही यातनं मुक्त झालो, या राक्षसांच्या मायेतून आम्ही मुक्त झालो. गरुड म्हणाला, प्रभू खरं सांगू का, मी तुमचा प्रिय सखा आहे. मी म्हणजे सर्पाकार बाणात तुम्ही अडकलेले आहात हे मला देवांकडून समजलं आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. मी तुमचा प्राणच आहे, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि राक्षसांच्या मायेला भरीस पडू नका. तुम्ही अजिबात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, त्यांच्या विश्वासात जाऊ नका आणि नक्की तुम्ही लंकेवर विजय मिळवणार आहात आणि तुम्ही विजय मिळवून सीतेला परत घेऊन जाणार आहात, असा आशीर्वाद यांना दिलेला आहे श्रीराम लक्ष्मणाला विनतानंदाने. आणि आकाशमार्गाने त्यांनी उड्डाण केलं आणि निघून गेला तिथून, हे कार्य संपलं म्हणून. अशी ही कथा आहे. आता आपण उद्याच्या भागात पुढची कथा ऐकणार आहोत. आता हे दोघंही श्रीराम लक्ष्मण सचेत झालेत, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. बोला राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.